मला एवढंच मेसेज द्यायचा आहे सगळ्यांना की ऊन खूप आहे. सगळ्यांना माहिती आहे की वहिनी निवडून येणारच. त्याच्यामुळे अनेक लोक म्हणतील की कशाला यायचं मतदान करायला, वहिनी तर निवडूनच येणार आहे. पण आपल्याला एक रेकॉर्ड तोडायचा आहे 2,17,000चा. त्याच्यामुळे मी विनंती करतो की अजून मतदान करायला या बाहेर. ही बिनविरोध सारखीच आहे, कारण तसं कोण मोठं नाही आहे समोर. पण आपल्याला बिनविरोध करायचा प्रयत्न चालू होता, पण काय लोक उभे केले. आता कसं आहे, जर इतर लोकांनी चांगले उमेदवार उभे केले असते तर चांगली लढाई झाली असती, टीका टिप्पणी झाली असते, लोकांना कळालं पण असतं की खरं कुठले दादांचे कार्यकर्ते आहेत आणि कुठले दादांच्या पाठीमागे काम करणारे. तर हे एकदा क्लिअर झालं असतं आमच्या पुढच्या इलेक्शनसाठी. पण चांगलं आहे, सगळ्यांनी मदत केली. सगळ्यांचं मी आभार मानतो की सगळ्यांनी आम्हाला मदत केली, पाठिंबा दिला आणि आता चांगल्या रेकॉर्ड ब्रेकिंग मतांनी वहिनीला निवडून आणायला पाहिजे. तर आपण प्रयत्न करूच ना. आता एवढे प्रलंबित कामं आहेत ते तर कंप्लीट करायचे आहेत आणि पुढचे जे काय दादांचे स्वप्न होते ते पण कंप्लीट करून घ्यायचे. आता भाषणामध्ये मुख्यमंत्री साहेब घेतीलच ते विषय आणि वहिनी, तर ते तुम्हाला ऐकायला मिळतील. कसं आहे, सगळे दादांसाठी आलेत बाहेर. दादांचं प्रेम सगळे दाखवतात ते की सगळ्यांसाठी दादा काय होते, त्याच्यामुळे सगळे प्रचाराला आलेत. आता एवढी अति टोकदार इलेक्शन झाली, त्याच्यानंतर आम्ही एकत्र आलो ॲज अ फॅमिली. ठीक आहे, वहिनी उभा राहिले तर बहिणीला मदत करा. दादा, संसदेतील जे विधेयक होतं ते नामंजूर झाले, कसं पाहता? काय संसदेतील विधेयक महिला विधेयक बघा, तो विषय असा आहे की महिलांना आवडणारा विषय नाही. महिलांसाठी ही संधी होती पुढे यायची. कसं आहे, आदरणीय वहिनींनी पण इतर महिलांना दाखवलं आहे की कुठल्या पण वयामध्ये आपण पुढे येऊ शकतो आणि मोठं काम करू शकतो. एक घरातल्या महिलाला एक कॉन्फिडन्स देण्याचं काम वहिनींनी केलं आहे की वय न बघता तुम्ही कधी पण उभा राहू शकता तुमच्या पायावरती. हा एक खूप पॉझिटिव्ह मेसेज वहिनींनी महाराष्ट्रामध्ये दिला आहे. आणि तसाच मेसेज, तशी एक संधी आदरणीय प्रधानमंत्री देणार होते देशाला. पण ठीक आहे, पुढच्या वेळेस आपण बघू. परत जेव्हा लोकांना कळेल की हे किती गरजेचं होतं, तेव्हा लोकांना पटेल की हा निर्णय योग्यच होता जर झाला असता तर. त्याच्यावरती आता जास्त काय मला बोलायचं नाही.